भाई गावठी आहे, गावठी मराठी आहे. हाय नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे पार्थिव आणि सर्वात प्रथम तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी खूप आनंददायी आणि खूप सुंदर जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सो लेट्स गेट बॅक टू द पॉईंट. राईट नाव आता मी आलेलो आहे गिरगाव शोभायात्रेमध्ये. खूप सुंदर अशी यात्रा असते. आता खूप लोकांना या यात्रेबद्दल माहिती नसेल तर त्यांना मी एक बेसिक ओव्हरव्ह्यू देतो. ह्या यात्रेमध्ये खूप लोक पारंपरिक वेशभूषा करून येतात. खूप सुंदर सुंदर मेसेजेससुद्धा असतात आणि ह्या यात्रेमध्ये तुम्हाला म्हणजे लेझिम, परत मग बाईक रॅली आणि खूप सारे काय काय वेगवेगळे प्रकारचे मल्लखांब किंवा ढोलताशा पथक वगैरे खूप काही ते बघायला भेटेल. तर सर्व काही मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुमचं फक्त एकच काम आहे, ते म्हणजे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अजिबात स्किप करू नका. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्लॉगला. तर मंडळी, माऊली आणि महाराजांचे आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता. महाराज आणि देवीचे सुद्धा आशीर्वाद इकडे घेऊ शकतात. आणि आय गेस ढोलताशा पथक हे सुरू झालेलं आहे. चला तर मग जाऊया. खूप सुंदर अशी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांची रांगोळी आहे. मंडळी, लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकता.
माझ्या अभिनयावरती करते सुंदर असा आपला सहभाग करायला सर्वांना विनंती की हा आपण मित्रमंडळींना आपल्या अभिनयांना जरूर पाठवा. या शोभायात्रेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतात. थोडं पुढे सरकार चला नाही तर बरोबर पुढे चाललेल्या सगळ्यांना थोडं पुढे यायचा. उन्हात जास्त राहू नका, स्किन टॅन होईल. नमन करत आहोत. अगदी थोड्या वेळातच गिरगावात स्वागत यात्रा काढण्याचं आयोजित करण्यात आलं. मंडळी चालू ट्रक मध्ये मल्लखांब चाललाय. ट्रक चालू आहे आणि मल्लखांब करतायत पोरं.
हार्दिक शुभेच्छा पाडव्याच्या सर्व तरुण मित्र मंडळीने. आवाज कोणता झाला काय बोलायचं होतं? गिरगावचा पाडवा, आपला पाडवा, गिरगावचा पाडवा. गावठी आम्ही गावठी. आलो ना एकदम आलो. गावठी गावठी आम्ही बाय. गावठी आहे गावठी मराठी आहे. न्यूझीलंड बद्दल 2 शब्द. मराठी माणसाला सपोर्ट करा. गेले गावठी आहे. गर्दी बघा मंडळी, गर्दी बघा, गर्दी मंडळी. रस्ता अडू नका, कृपया रस्ता अडू नका दादा. रस्ता अडू पडली. मोदी जी
मंडळी बाप्पाचे दर्शन करून घ्या. आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा. आणि दुपारचे 12 वाजलेत तरी गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नाही. तर मंडळी हा आहे व्ह्यू. शोभायात्रा संपल्यानंतरचा व्ह्यू. आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. एवढी प्रचंड गर्दी आहे. आता 1:45 झाले तरी पण एवढी गर्दी आहे. तुम्ही विचार करू शकतात मग किती लोक आली असतील ह्या शोभायात्रेमध्ये आज. तर मंडळी दॅट्स इट फॉर द डे. खूप मजा आली आजच्या शोभायात्रेमध्ये. बट खूप स्ट्रगल करायला लागलं आहे सर्वाईव्ह करण्यासाठी बिकॉज खूप गर्दी होती आणि ऊन तर तुम्ही बघितलंच असाल. त्यामुळे खूप स्ट्रगल करायला लागलेलं आहे. बट मराठी लोकांची पॉवरच तेवढी आहे तर ॲडजस्ट होऊ शकता. एवढा काय प्रॉब्लेम नाही. पण खूप मजा आली. खूप लोकं आलेली आणि खूप सुंदर असे पारंपरिक वेशभूषा करून आलेली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे चिमुकले पाहुणे होते, जे छोटी छोटी मुलं होती ते तर खूपच जास्त सुंदर दिसत होती. एवढे सुंदर वेशभूषा करून आलेले. आणि एकही मुलगा रडला नाही. त्या लहान मुलांपैकी एवढी गर्दी होती, एवढी गरमी होत होती उन्हामुळे. बट तरी पण एकही मुलगा रडला नाही. तर त्याची दाद दिली पाहिजे आणि त्या पालकांची सुद्धा दाद दिली पाहिजे. त्यांनी वेशभूषा करून त्या मुलांना इकडे आणलं. बिकॉज अशाच गोष्टीमुळे लहान मुलं ही हुशार होतात आणि त्यांना अशी आवड निर्माण होते. तर ते बघूनसुद्धा खूप मस्त वाटलं. मी फर्स्ट टाईम इथे आलो बट खूप भारी वाटलं. तर खूप एक्झॉस्ट झालो आहे आता शोभायात्रेमध्ये फिरून. सकाळी 7 वाजता आलेलो, आता वाजलेत 12:30. बट स्टील अजून गर्दी काय कमी झालेली नाही आहे. बट मी निघून आलो बिकॉज सगळं काय बघून झालेलं आहे माझं. काय काय राहिलं असेल पण खूप तिकडे गडबड होती कारण की खूप मोठी रॅली होती तर खूप पटापट झालं असं सगळं चाललेलं. त्यामुळे मला क्लिप्स पण घेताना आले नीट. बट स्टील मी थोडेफार घेतले चांगले क्लिप्स. तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट मुवमेंट ह्या व्हिडिओचा कोणता वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भरपूर साऱ्या व्हिडिओज बघण्यासाठी. तर लवकरच भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज.